हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी वर्षा. तर हा माझा 107वा मिनी व्लॉग. तर मी चालली आहे मरणाच्या थंडीमध्ये योगा करून आली आणि आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आहेत. तर पोरं घरी जाते, त्यासाठी मी त्यांना नाश्ता करत आहे पोह्याचा. तर एक वाटी पोहे स्वच्छ धुवून मी भिजू घातले 10 मिनिटं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले धुवून झाले आणि एक वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये एक वाटी दही. आता हे मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं. एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं. भरपूर कोथिंबीर आणि कांदा आणि मिरची कट करून घेतले. पहिले चम्मचने हे व्यवस्थित असं फेटून घेतलं. फेटल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा सोडा टाकला खायचा आणि हे मिश्रण दिलं टाकून यामध्ये आणि असं हे मिक्स करून घेतलं. काली मिर्च पावडर आणि थोडासा चाट मसाला आणि अद्रक टाकलं खिसून थोडं आणि हे हाताने व्यवस्थित मिक्स केलं. गॅस ऑन केली आणि त्याच्यावरती मी आप्याचं भांडं ठेवलं. थोडंसं तेल टाकून हे मिश्रण असं पूर्ण टाकून दिलं, झाकण ठेवलं. थोडंसं तेल टाकून 5-6 मिनिटं शिजू द्यायचं. नंतर थोड्या वेळाने हे असं चेक केलं की झाले का, एका साईडनं झाले होते. पलटून घेतले, थोडं तेल टाकून छानी साईडचे पूर्ण टाकून घ्यायचे. नंतर मधात टाकायचे, नाहीतर याला जास्त कलर येऊन जाते. आता हे सर्व पलटून घेतले मी. आता परत झाकण ठेवते, 5-6 मिनिटं होऊ देते. असे सर्व मस्त बनवून घेते. आता झाकण ठेवलं. आता झाले आहेत हे काढून घेते. आता दुसरं जे उरलेलं मिश्रण आहे ते थोडंसं कसं होतं ते पण देते टाकून छानी, परत ते पण होऊन देते. तर लाईट पण मधामध्येच माझ्या घरातलीच चालली गेली, लाईटनं पण धोका दिला. आता हे पण झाले आहेत, पलटून घेते. तर नक्की हे बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय. झाले आहेत हे.